आवाज येतोय का रे? नमस्कार मित्रांनो, या प्लॅटफॉर्मवरती सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो. आज आपल्याला नवीन टॉपिक बघायचं आहे, ते म्हणजे रोमन संख्या चिन्हे. आंतरराष्ट्रीय संख्या असते, त्या आंतरराष्ट्रीय संख्या लक्षात ठेवा. रोमन अंकामध्ये कशा पद्धतीने लिहायचं ते आज आपण पाहणार आहोत. तर चला सुरू करूया. रोमन संख्या चिन्हे. आजचा नवीन टॉपिक आहे रोमन संख्या चिन्हे. पहिलं आहे की तुम्हाला रोमन अंक माहित पाहिजे. पहिल्यांदा बेसिक बघूया थोडस. बेसिक एक कशा पद्धतीने लिहायचं? 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. दिसतंय ना रे कशा पद्धतीने लिहायचं? 1 मिनिटात जरा वर लिहितो. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. बघा, तुम्हाला आंतरराष्ट्रीय संख्या दिलेत आणि ह्या आंतरराष्ट्रीय संख्या लक्षात ठेवा. तुम्हाला रोमन अंकामध्ये लिहायचे. हे आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह आहेत आणि ह्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह लक्षात तुम्हाला रोमन संख्या चिन्हामध्ये लिहायचं आहे. मग तुम्ही कशा पद्धतीने लिहू शकता? कशा पद्धतीने लिहायचं बघा. 1 ला म्हणायचं आय, 2 ला म्हणायचं डबल आय, 3 ला म्हणायचं टिबल आय, 4 ला म्हणायचं आय आणि व्ही. आय आणि व्ही का? तर 5 ला आपण व्ही म्हणतो. 5 ला काय म्हणतो? व्ही म्हणतो. आणि 5 मधून जर आय वजा केला लक्षात ठेवा तर किती येईल तुमचा? 4. त्याला म्हणायचं आय व्ही. काय म्हणायचं? आय व्ही. आय व्ही लिहिताना काय करायचं? 5 मधून 1 वजा करायचं, 4 आलं, त्याला आय व्ही म्हणायचं. 6 लिहिताना 5 अधिक 1 करायचं. 5 अधिक 1, 5 मध्ये 1 मिळवलं की 6 येतं. म्हणजे 5 ला व्ही म्हणतो आणि 1 ला आय म्हणतो. म्हणजे तयार झालं तुमचं व्ही आहे. क्लिअर का? म्हणजे कशा पद्धतीनं तयार करायचं बघा ते पुढं. 7 7 म्हणजे 5 मध्ये 2 मिळवल्यानंतर, म्हणजे 5 मध्ये 2 मिळवा तुमचं, म्हणजे 2 2 काय तुमचं? आय डबल आय. 8 5 मध्ये 3 मिळवलं की 8 येतं. 5 ला आपण व्ही म्हणतो आणि 3 ला काय म्हणतो? ट्रिपल आय म्हणतो आपण इथं. चला, 9 9 ला काय करायचं माहिती का? 10 10 ला आपण एक्स म्हणतो. 10 ला एक्स म्हणतो. 10 मधून 1 वजा केला, 10 मधून एक्स वजा केला, 10 मधून जर 1 वजा केला म्हणजे आय वजा केला, मग म्हणायचं आय एक्स. म्हणायचं आय एक्स. 10 मधून 1 वजा केला की त्याला तुमचा 9 आला. क्लिअर का? चला आता 11. 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19 आणि 20. 11ला 10 मध्ये जर 1 मिळवलं तर 11. 10 मध्ये 1 मिळवलं किती आलं? 11. 10 ला आपण एक्स म्हणतो. एक्स मध्ये 1 मिळवला म्हणजे आय मिळवला, 11 तयार झाला. 12 12 म्हणजे 10 अधिक 2. 10 ला आपण एक्स म्हणतो, 2 ला आपण आय म्हणतो. 13 म्हणजे 10 अधिक 3. 10 ला आपण एक्स म्हणतो, 3 ला आपण ट्रिपल आय म्हणतो. 14 14 म्हणजेच काय लक्षात ठेवायचं? 10 अधिक 4. 10 अधिक किती? 4. 4 ला आपण आय व्ही म्हणतो. म्हणजेच तुमचं एक्स आय व्ही आलं. एक्स आय व्ही. 15 15 ला लक्षात ठेवायचं काय माहिती का? 15 म्हणजेच काय तयार झालं? 10 अधिक 5. 10 अधिक 10 ला आपण एक्स म्हणतो, 5 ला आपण व्ही म्हणतो. ओके. 16 तयार कसं होणार तुमचं? तर 10 मध्ये तुम्ही 6 मिळवायचं. 10 मध्ये 6 मिळव, 10 ला आपण एक्स म्हणतो, 6 ला व्ही आय म्हणतो. 6 ला काय म्हणतो आपण? व्ही आय म्हणतो. क्लिअर का? 17 17 कसं लिहिणार? 10 मध्ये 7 मिळवले, 10 ला आपण एक्स म्हणतो आणि 7 ला काय म्हणतो? व्ही डबल आय म्हणतो. बरोबर का रे? 18 18 कसं लिहितो? 10 मध्ये 8 मिळवलं, 8 ला काय म्हणतो आपण? व्ही ट्रिपल आय म्हणतो. ओके. 19 कसं लिहायचं? 20 ला आपण एक्स एक्स म्हणतो. 20 ला काय म्हणतो? 20 कसं तयार झालं? 10 अधिक 10. 20 तयार झालं, 10 अधिक 10 आले किती तुमचे? डबल एक्स. मग आता लक्षात ठेवा, 20 मधून 1 वजा केला म्हणजे आय वजा केला, 19 येतो. म्हणून लिहायचं आय एक्स एक्स. 19 लिहायचं आय एक्स एक्स. चला, क्लिअर का रे बाबा? इथपर्यंत 20 क्लिअर का? मला सांगा. चला, क्लिअर का? नाही नाही नाही, एक मिनिट एक मिनिट.
एक मिनिट. हा 19 म्हणजे काय 10 आणि 9 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 9 9 9 ला काय म्हणतो आय एक्स म्हणतो आय एक्स 10 ला आय एक्स म्हणतो. चला क्लिअर का रे बाबा क्लिअर का. चला जाऊया पुढं. चला 21 इथपर्यंत बघून घेतलं. 21 22 23 24 25 26 27 28 29 आणि 30. बघा 21 कसं लिहायचं 20 अधिक 1 केलं 20 ला आपण काय म्हणतो एक्स एक्स अधिक 1 केलं तुमचं म्हणजे आय तुमचं 21 झालं. 22 ला आपण काय म्हणतो 22 म्हणजे 20 20 ला डबल एक्स तुमचं आणि 2 2 ला काय म्हणतो आपण डबल आय म्हणतो आपण बरोबर ना. 23 कसं लिहायचं एक्स एक्स आणि 20 अधिक 3 20 अधिक 3 20 ला आपण एक्स एक्स म्हणतो 3 ला ट्रिपल आय म्हणतो आपण. 24 कसं लिहिणार तुम्ही एक्स एक्स आणि 4 ला म्हणतो आय व्ही 4 ला म्हणतो आपण आय व्ही. 25 कसं लिहिणार 20 अधिक 5 5 ला म्हणतो व्ही 5 ला म्हणतो आपण व्ही 20 अधिक 5 केलं 25 आलं. 26 कसं लिहितो आपण एक्स एक्स 6 ला काय म्हणतो आपण व्ही आय म्हणतो 6 ला म्हणतो व्ही आय बरोबर का. 20 अधिक 6 केलं किती आलं तुमचं 26 आलं. पुन्हा 27 27 म्हणजे 20 अधिक 7 7 ला आपण म्हणतो व्ही आय आय म्हणतो आपण. चला 28 म्हणजे एक्स एक्स आणि व्ही कारण 28 कसं तयार होतं 20 अधिक 8 20 ला आपण एक्स एक्स म्हणतो 8 ला व्ही ट्रिपल आय म्हणतो ट्रिपल आय लिहायचं. चला 29 ला आपण ट्रिपल एक्स म्हणतो काय म्हणतो ट्रिपल एक्स लक्षात ठेवा. मग 29 कसं तयार झालं तुमचं 20 अधिक तुमचं 9 ला काय म्हणतो आपण एक्स आय एक्स म्हणतो आय एक्स 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 आय एक्स 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 आय एक्स. चला क्लिअर का. चला जाऊया का पुढं. 40 45 50 55 60 70 80 90 आणि 100. चला सगळंच लिहिणं शक्य नाही लक्षात ठेवा ते तयार करायचं तर तुम्ही पुढे तुम्ही तयार करू शकता काही प्रॉब्लेम नाहीये. 50 50 ला येल म्हणायचं असतं 50 ला आपण येल म्हणतो 50 ला काय म्हणतो आपण येल म्हणतो बरोबर का. मग 40 म्हणजे 50 वजा 10 केलं 50 वजा 10 म्हणजे 10 ला आपण काय म्हणतो एक्स एल 50 वजा जर तुम्ही काही केलं 10 केलं तर 40 येते म्हणजे म्हणायचं 50 मधून 10 वजा केले 40 आले एक्स एल म्हणायचं काय म्हणायचं एक्स एल. मग 45 कसं लिहिणार तुम्ही तर 40 अधिक 5 एक्स एल आणि वरचे 40 एक्स एल आणि 5 म्हणजे तुमचा व्ही 5 म्हणजे तुमचा व्ही एक्स एल व्ही 45 लिहिणार तुम्ही एक्स एल व्ही ओके. चला 55 कसं लिहू शकता तुम्ही 55 50 अधिक 5 50 ला आपण एल म्हणतो 5 ला आपण व्ही म्हणतो एल व्ही एल व्ही म्हणजे 55 एल व्ही म्हणजे 55. 60 कसं लिहिणार आहे तुम्ही 50 अधिक 10 50 अधिक 10 50 अधिक 10 म्हणजे एल एक्स 50 अधिक तुमचे लक्षात ठेवा 10 10 म्हणजे तुमचे 50 मध्ये 20 मिळवले किती आले 70 आले म्हणजेच काय झालं माहिती का एल डबल एक्स. पुन्हा 80 मध्ये 50 50 ला आपण म्हणायचं एल आणि 50 मध्ये 30 मिळवलं 30 म्हणजे ट्रिपल एक्स 30 म्हणजे ट्रिपल एक्स 80 लिहायचं एल एक्स एक्स एक्स. चला क्लिअर का रे बाबा इथपर्यंत क्लिअर का.
80 लिहायचं एल एक्स एक्स. चला 100ला म्हणायचं असतं सी. 100ला म्हणायचं असतं सी. जर 100 मधून 10 वजा केले 90 येणार, बरोबर का? याचा अर्थ एक्स सी. एक्स सी 90ला म्हणायचं एक्स सी. 90ला म्हणायचं एक्स सी. जर 95 लिहायचं असेल ना तर तुम्ही लिहू शकता, काही प्रॉब्लेम नाही. 95 कसं लिहिणार? एक्स सी 90 अधिक 5 व्ही. आणि 100ला तर माहित आहे, 100ला आपण सी म्हणतो. 100ला काय म्हणतो आपण? सी म्हणतो. एकदा बघून घ्या इथपर्यंत पुढे जायला. बरं चला एकदा बघून घ्या 100 पर्यंत. 100 पर्यंत बघून घ्या. झालं का रे? चला जाऊया पुढं. या इकडं आता. एक या आता इकडे चला. पुढे आपल्याला बघायचंय 100 झालं 200. 200 बघायचं. ओके. पुन्हा 250 बघायचं आहे. पुन्हा 300 बघायचं आहे. पुन्हा 400 बघायचं आहे. 450 बघायचं आहे. 500 बघायचं आहे. 550, 600, 700, 800, 900. ओके. एवढंच बसतंय की रे. पुन्हा बघायचं 950. 950 आणि इथं शेवटी लिहितो 1000. इथं लिहितो 1000. वरती लिहितो 1000. 200 कसं येणार तुमचं? 100 सी सी. 250 कसं येणार तुमचं? सी सी एल. सी सी एल. 250 येणार सी सी एल. का रे बाबा? 200 मध्ये जर 50 ऍड केलं, 50 म्हणजे एल आहे. 50 म्हणजे तुमचं एल आहे का? याचा अर्थ 200 मध्ये जर तुम्ही 50 ऍड केलं तर 250 आलं, म्हणजे सी सी एल आलं. 300 म्हणजे ट्रिपल सी. ट्रिपल सी. ओके. आता ना 400 म्हणजे 4 वेळा लक्षात ठेवा, सी नाही लिहायचं. 500ला म्हणायचं असतं डी. 500ला काय म्हणतो आपण? डी म्हणतो. बघा 500ला आपण डी म्हणतो. 500 वजा जर 100 केलं 400 आलं. 500 वजा 100 मग 100 म्हणजे काय रे तुमचं? सी. आणि 500 म्हणजे काय तुमचं? डी. सी डी म्हणायचं. 400 म्हणजे सी डी. सी डी का? तर 500 मधून जर तुम्ही काय केले, 100 वजा केले 400ला, सी डी आलं. 450 कसं लिहू शकता? 400 म्हणजे सी डी आणि 50 म्हणजे एल. 400 म्हणजे सी डी, 50 म्हणजे एल. याचा अर्थ सी डी एल लिहू शकता. 550 लिहायचंय तुम्हाला. 500 म्हणजे डी आणि 50 म्हणजे एल. डी एल लिहू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. 600 म्हणजे 50 अधिक 100 डीसी. डीसी. डी डबल सी 200. डी ट्रिपल सी. 800 कसं तयार होणार तुमचं? 500 अधिक तुमचं 300 आणि 300ला आपण सी सी म्हणतो. लक्षात, सी 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 म्हणतो, म्हणजे तयार होणार डी सी सी सी. 900 कसं तयार होणार? 1000 अगोदर लिहा. 1000ला आपण एम म्हणायचं. 1000ला आपण काय म्हणतो? एम म्हणतो. ओके. इथं 1000 लिहिले, बॉक्स करतो बरं का. इथं तुमच्या लक्षात येऊ. मग 1000 मधून लक्षात ठेवा 100 वजा केले. 100ला सी म्हणतो म्हणजे सीएम म्हणायचं. सीएम. जर 1000 मधून जर 100 वजा केले 900 आले, म्हणजे 1000 म्हणजे एम, त्यातून 100 वजा केले म्हणजे सीएम आलं तुमचं. 950 कसं लिहू शकता? 900ला आपण सीएम म्हणतो, 50 म्हणजे एल. सीएमएल. सीएमएल हे तयार करायचं. लक्षात ठेवा, क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत आपल्याला. इथपर्यंत क्लिअर करे बाबा? इथपर्यंत क्लिअर का?
आता कुठे लिहू रे? या इकडे दुसऱ्या पेजवर जाऊया. दुसऱ्या पेजवरती जाऊया. 1000 आपलं 1000ला काय लिहिलं आपण? एम लिहिलं, बरोबर का? मग आता लिहायचं आपल्याला 1500, लिहायचं आहे तुम्हाला 2000, लिहायचं आहे तुम्हाला 3000, लिहिता आलं पाहिजे सगळं. लिहायचं आहे तुम्हाला 4000, लिहायचं आहे तुम्हाला 5000, लिहायचं आहे तुम्हाला 10000. बघा काय करायचं. 1000 म्हणजे एम 1500, 1000 अधिक 500, 1000ला एम म्हणतो, 500ला आपण डी म्हणतो, म्हणजे एमडी आला. काय आला? एमडी आला. एमडी. चला क्लिअर का? 2000 म्हणजे 1000 अधिक 1000 म्हणजे यम आणि यम, यम आणि यम, यम आणि यम. 3000 म्हणजे काय? 3000 म्हणजे 1000 अधिक 1000 अधिक 1000, 1000 अधिक 1000 अधिक 1000 म्हणजे 3000, म्हणजे यम 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 आहे ना. 4000 आता तसं नाही लिहायचं. 5000ला म्हणायचं असतं फी बार, फी बार म्हणतो आपण. 5000ला फी बार म्हणतो. याचा अर्थ 5000मधून जर तुम्ही काय केलं, यम वजा केला, म्हणजे 1000 वजा केला, म्हणजे फी बार मधून काय केलं तुम्ही? यम वजा केलं, आलं 4000. 4000 लिहायचं यम व्ही बार, 4000 लिहायचं यम व्ही बार. क्लिअर का? 5000 लिहायचं फी बार, आणि 10,000 लिहायचं असतं लक्षात, एक्स बार. 10,000 लिहायचं असतं एक्स बार. क्लिअर का रे बाबा? हितपर्यंत क्लिअर का सर्वांचं? चला एकदा बघून घ्या, एकदा बघून घ्या. क्लिअर का रे बाबा? इथपर्यंत सर्वांचं क्लिअर का? जाऊया पुढं. पहिलं टाईप करते. हे बेसिक बघून घ्या एकदा. हे बेसिक येत असेल तरच तुम्हाला पुढचे सगळे उदाहरण कळणार. बघितलं का रे? चला जाऊया पुढं. टाईप क्रमांक 1. टाईप क्रमांक 1, पहिला क्वेश्चन. रोमन संख्या, रोमन संख्या यल म्हणजे किती? यल म्हणजे किती? उत्तर सांगायचं. मी ऑप्शन लिहिणार नाही. जिथं ऑप्शनची गरज आहे तिथंच ऑप्शन लिहिणार. 30 ही संख्या, 30 ही संख्या रोमन अंकात कशी लिहाल? रोमन अंकात कशी लिहाल? कसे लिहाल? तिसरा प्रश्न. 35 ही संख्या रोमन अंकात कसे लिहाल? अंकात कसे लिहाल? चौथा प्रश्न. 59 ही संख्या रोमन संख्या चिन्हात, रोमन संख्या चिन्हात कसे लिहाल? कसे लिहाल? पाचवा प्रश्न. 45 ही संख्या रोमन संख्या चिन्हात कसे लिहाल? कसे लिहाल?
कसे लिहाल. पुढे देऊ का अजून सहावा प्रश्न. 450 ही संख्या रोमन संख्या चिन्हात कसे लिहाल. कसे लिहाल. कसे लिहा. या इकडं यल म्हणजेच काय तुम्हाला माहित आहे. यल म्हणजेच असतं 50. रोमन संख्या यल म्हणजे किती आलं तुमचं 50. क्लिअर का. मग आपण तक्ता बघितला होता. तक्त्यामध्ये होतं का रे बघा. यल 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 कुठं. यल यल म्हणजे तुमचं 50. यल म्हणजे किती तुमचं 50. 30 ही संख्या रोमन अंकात कशी लिहाल. 30 कसे लिहायचं लक्षात ठेवा. तर 30 कसं लिहितो आपण 10 अधिक 10 अधिक 10. 10 म्हणजे एक्स, 10 म्हणजे एक्स, 10 म्हणजे एक्स झाले ट्रिपल एक्स. आणि ट्रिपल एक्स म्हणजेच 30. ट्रिपल एक्स म्हणजेच 30. चला क्लिअर का. ट्रिपल एक्स म्हणजे 30. 35 ही संख्या रोमन अंकात कशी लिहायला म्हणते. 35 कसं लिहिणार तुम्ही. 30 अधिक 5 तयार करायचं असतं. 30 अधिक 5 तयार केलं. 30 ला आपण काय म्हणतो एक्स 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 आणि 5 ला आपण व्ही म्हणतो. 5 ला आपण व्ही म्हणतो. 35 ही संख्या रोमन अंकामध्ये एक्स 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 व्ही असे लिहितात. एक्स 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 व्ही असे लिहितात. चला क्लिअर का. चला 59 ही रोमन संख्या चिन्हात कशी लिहा. रोमन संख्या चिन्हामध्ये कसं लिहाल तुम्हाला माहित आहे. 59 कसं लिहितो. 50 अधिक 9. 50 ला आपण यल म्हणतो आणि 9 ला म्हणतो आय एक्स. 9 ला म्हणतो आय एक्स. चलो 59 लिहायचं एल आय एक्स. 59 लिहायचं एल आय एक्स. क्लिअर का. 45 ही संख्या रोमन अंकात कशी लिहाल. 45 लिहितो 40 अधिक 5. 40 ला आपण म्हणतो एक्स एल. 40 ला म्हणतो आपण एक्स एल आणि 5 म्हणजे व्ही. 5 म्हणजे व्ही. आन्सर आलं एक्स एल व्ही. आन्सर आलं एक्स एल व्ही. चारशे 50 ही रोमन संख्या चिन्हात कशी लिहाल. 450 म्हणजे 400 अधिक लिहायचं असतं 50. 400ला आपण काय म्हणतो माहिती का. सीडी म्हणतो. काय म्हणतो सीडी म्हणतो. 400ला सीडी म्हणतो आणि 50ला आपण एल म्हणतो. आन्सर भेटलं सीडीएल. आन्सर भेटलं सीडीएल. चला क्लिअर का. आन्सर भेटलं सीडीएल. जाऊया पुढं. जाऊया का. जाऊया पुढं. चला 7वा क्वेश्चन. 170 ही संख्या रोमन अंकात कशी लिहाल. रोमन अंकात कसे लिहाल. कसे लिहाल. कसं लिहिणार रे. तुम्हाला माहित आहे 70 कसं लिहितो. 100 अधिक 70. बरोबर ना. 100 ला आपण सी म्हणतो. 100 ला सी म्हणतो आणि 70 ला काय म्हणतो आपण एल एक्स एक्स. आन्सर भेटलं सी एल एक्स एक्स.
चला क्लिअर का रे बाबा. जाऊया का पुढच्या टाईप कडती. पुढे जाऊया. 8वा क्वेश्चन. 24 ही संख्या 24 ही संख्या रोमन अंकात कसे लिहाल. रोमन अंकात कसे लिहाल. रोमन अंकात कसे लिहाल. 24 ही संख्या रोमन अंकामध्ये कसे लिहाल म्हणते. चला कसं लिहिणार रे. 24 आपण कसं लिहितो. 20 अधिक 4. 20 ला म्हणतो डबल एक्स बरोबर का. 4 ला म्हणतो आय व्ही. आन्सर भेटलं एक्स एक्स आय व्ही. आन्सर भेटलं एक्स एक्स आय व्ही. चला जाऊया का पुढच्या टाईप करते. चलो टाईप क्रमांक 2. टाईप क्रमांक 2. टाईप क्रमांक 2. चला पहिला क्वेश्चन. रोमन संख्या चिन्हात रोमन संख्या चिन्ह रोमन संख्या चिन्ह लिहिलेली चुकीची जोडी शोधा. चुकीची जोडी शोधा. चुकीची जोडी शोधा. बघा पहिला ऑप्शन एक्स व्ही बरोबर आय एक्स अधिक व्ही आय. पुढे चला. एक्स व्ही बरोबर एक्स एक्स आय आय वजा व्ही आय आय. तिसरा एक्स व्ही बरोबर एक्स आय एक्स वजा आय व्ही. आणि चौथं एक्स व्ही बरोबर एक्स अधिक व्ही आय. चला शोधा. प्रश्न क्रमांक 2. प्रश्न लिहूस तर शोधा ते. खालीलपैकी कोणता पर्याय चुकीचा आहे. खालीलपैकी कोणता पर्याय चुकीचा आहे. चुकीचा आहे. एक्स एक्स व्ही बरोबर एक्स एक्स वजा व्ही. दुसरा एक्स एक्स व्ही बरोबर आय एक्स अधिक एक्स व्ही आय. तिसरा पर्याय एक्स एक्स व्ही बरोबर आय एक्स आय एक्स आय भागीला एक्स व्ही. आणि चौथा पर्याय एक्स 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 बरोबर एक्स एक्स आय व्ही अधिक व्ही आय. जर परीक्षेमध्ये असे प्रश्न आले येतात रोमन अंकावरती येतात. प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन उचलून बघा.
या इकडं. मला सांगा, मग ते चुकीची जोडी शोधायची आपल्याला, बरोबर ना रे? मला सांगा एक्स व्ही म्हणजे किती रे? एक्स व्ही म्हणजे तुमचं 15, बरोबर का? मग आय एक्स म्हणजे तुमचं 9 आणि व्ही आय म्हणजे 6. 9 आणि 6 किती आलं? 15. जोडी बरोबर का? हो, जोडी बरोबर. जोडी बरोबर. एक्स व्ही म्हणजे 15, बरोबर का रे? एक्स 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 डबल आय म्हणजे लक्षात ठेवा तुमचे 22. किती आहे तुमचं? 22 आहे, बरोबर का रे? 22 वजा व्ही आय आय म्हणजे तुमचं 7, म्हणजे तुमचं किती? 7, बरोबर ना रे? म्हणजे तुमचं किती? 7 आहे. 7. 22 वजा 7 केलं 15. जोडी बरोबर का? हो, जोडी बरोबर. जोडी बरोबर. चला, आय एक्स व्ही म्हणजे 15, बरोबर. एक्स आय एक्स म्हणजे 19 आणि आय व्ही म्हणजे 4. आय व्ही म्हणजे 4. 19 मधून 4 गेले 15, बरोबर का? 15. चुकीची जोडी आली ऑप्शन क्रमांक 4. ऑप्शन क्रमांक 4 करून बघूया. आय व्ही म्हणजे 15, बरोबर. एक्स म्हणजे 10 आणि व्ही आय म्हणजे 6. येतंय 16, म्हणजे ही तुमची चुकीची जोडी असेल. याचा अर्थ आपल्याला चुकीची जोडी विचारली. चुकीची जोडी म्हणजे ऑप्शन क्रमांक 4. चला, सेकंड क्वेश्चन. काय रे बाबा, इथं एक्स एक्स व्ही म्हणजे तुमचं 25, बरोबर का रे? मग एक्स एक्स व्ही व्ही वजा तुमचं 5, व्ही वजा 5 किती आलं तुमचं? 20. पहिली चुकीची जोडी आली आपली. एक मिनिट, पर्याय बरोबर आहे का एकदा चेक करतो मी. चुकीची जोडी ओळखायची ना. पहिलं चुकीचे येतं. इथं बघूया. इथं 25, बरोबर का रे? इथं 25 आणि इथं काय तुमचं? आय एक्स. आय एक्स म्हणजे काय? आय एक्स म्हणजे काय? 9. 9 अधिक एक्स व्ही आय. एक्स व्ही आय म्हणजे 16. 16 आलं, बरोबर का रे? 16 आलं तुमचं. चुकीचं आहे का बरोबर शोधायला सांगितलंय? आय एक्स एक्स व्ही आय 16. 16 आणि तुमचे 4 25, बरोबर आहे. हा हा बरोबर आहे. ओके, इथं या हे 25, हा 25. एक्स आय म्हणजे तुमचं काय झालं? 11. 11 भागेला तुमचा 15 नाही येणार, हा चुकीचा आहे. इथं ऍडिशन पाहिजे ना. इथं ऍडिशन टाका. इथं ऍडिशन टाका. इथं तुमचं 30 आहे. इथं तुमचं 30 आहे. एक्स एक्स आय व्ही म्हणजे किती आलं? 24. 24 अधिक 6 30, बरोबर आहे. हा याचा अर्थ तुमचं इथं प्लस करा. इथं प्लस करा 25, हे बरोबर आहे. चुकीचं हे उत्तर तुमचं ऑप्शन क्रमांक 3 येणार. ऑप्शन क्रमांक 3 येणार. तिथं चुकले, मी पण दुरुस्त करतो तिथं. चला जाऊया का रे पुढं? पुढच्या क्वेश्चन कडे जाऊया का? तिसऱ्या. समजला ना क्वेश्चन? तिसरा. रोमन संख्या चिन्हात, रोमन संख्या चिन्हात लिहिलेली चुकीची जोडी कोणती? लिहिलेली
चुकीची जोडी शोधा. पहिला CDL बरोबर LD अधिक C. LD अधिक C. दुसरा CDL बरोबर DC वजा CL. तिसरा CDL बरोबर M वजा DL. M वजा DL. चौथा ऑप्शन CDL बरोबर D वजा L. D वजा L. शोधा. तोपर्यंत मी पुढचं गणित लिहितो. चौथं गणित. पुढीलपैकी चुकीचे पद कोणते? पुढीलपैकी चुकीचे पद ओळखा. पुढीलपैकी चुकीचे पद ओळखा. ऑप्शन क्रमांक 1 CD बरोबर XL गुणाकारामध्ये X. गुणाकारामध्ये X. दुसरा ऑप्शन CD D मायनस C. तिसरा ऑप्शन CD बरोबर L गुणाकारामध्ये फी I ट्रिपल I. चौथा CD बरोबर C गुणाकारामध्ये फी I. चला या इकडे. चला आता प्रश्न क्रमांक 3 बघा. चुकीची जोडी शोधायची आहे तुम्हाला. CDL म्हणजे काय पहिल्यांदा समजून घ्या. CD म्हणजे तुम्हाला मी सांगितले D वजा 100 केले 400. 400 अधिक L म्हणजे 50. हे 450 आहे. तुम्हाला आन्सर 450 आणायचं आहे. LD म्हणजे काय रे? नाही ना. LD म्हणजे काय माहित नाही. लक्षात ठेवा. C म्हणजे 100 माहित आहे. चला पुढे जाऊया. CDL म्हणजे 450 आपल्याला माहित आहे. DC म्हणजे 600. DC म्हणजे किती? 600. कारण D म्हणजे 500, C म्हणजे 100, DC म्हणजे 600 आलं. आता CL म्हणजे काय? CL म्हणजे तुम्हाला माहित आहे C म्हणजे 100, L म्हणजे 50, 150 आलं. जर तुम्ही 600 मधून 100 गेले, 500 500 मधून 50 गेले, 450 बरोबर आहे. हे बरोबर आहे तुमचं. आपल्याला चुकीचं शोधायचं. ओके. CDL म्हणजे सगळ्याला माहित झाले आता 450. M म्हणजे 1000 असतं. M म्हणजे 1000. 1000 वजा DL म्हणजे तुमचं D म्हणजे 500 आणि L म्हणजे 50. 550. 1000 मधून 500 गेले, 500 राहिले आणि वरनं 50 गेले तर राहिले तुमचे 450. म्हणजे हे पण बरोबर आहे. ऑप्शन 3 पण तुमचा बरोबर आहे. चला. CDL म्हणजे सगळ्याला माहित आहे 450 आणि D म्हणजे 500 आणि 500 वजा L म्हणजे 50 आले 450 बरोबर आहे. म्हणजे दुसरा, तिसरा आणि चौथा ऑप्शन बरं आहे. याचा अर्थ चुकीचा येणार ऑप्शन क्रमांक 1. कारण LD म्हणजे काहीच माहित नाही ना. LD म्हणजे काय नेमकं? LD म्हणजे काय? 450 नाही ना. चला ऑप्शन क्रमांक 1. चला प्रश्न क्रमांक 4 पुढचा. पुढीलपैकी चुकीचं पद ओळखा म्हणते. CD म्हणजे काय हे तुम्हाला कळायला पाहिजे. CD D म्हणजे 500. 500 वजा 100 किती आलं? 400. CD म्हणजे 400. CD म्हणजे 400 बरोबर का रे? मग 400 आणायचा XL. XL म्हणजे काय माहिती का? X आणि L म्हणजे 40. XL म्हणजे 40. कारण L म्हणजे 50. 50 वजा 10 केले किती आलं? 40. गुणाकारामध्ये X म्हणजे तुमचं 10. दोघाचा गुणाकार केला 400. हे बरोबर आहे. आपल्याला चुकीचं पद ओळखायचं.
आपल्याला चुकीचं पद ओळखायचं आहे. CD म्हणजे 400, D म्हणजे 500, 500, C म्हणजे 100 वजा केलं 400. हा सुद्धा ऑप्शन बरोबर आहे. हा सुद्धा ऑप्शन तुमचा काय त्या ठिकाणी बरोबर आहे. CD म्हणजे 400, L म्हणजे आपल्याला माहित आहे 50 आणि 50 गुणाकार VII म्हणजे तुमचं 8. 8 45 400. हा पण ऑप्शन बरोबर आहे. याचा अर्थ चुकीचा ऑप्शन आला तुमचा पर्याय क्रमांक 4 आणि आपलं तेच उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, कारण विचारले चुकीचं पद ओळखा. करून बघा. तुमचं CD म्हणजे 400, CD म्हणजे 400, C म्हणजे 100 आणि VI म्हणजे तुमचं 600. आन्सर येत नाही 400. याचा अर्थ चुकीचा आला पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4 क्लिअर का रे बाबा? क्लिअर का? चला जाऊया करे पुढं. 5व्या क्वेश्चन करते. क्लिअर झालं तुमचं 5वा क्वेश्चन. चुकीचे पद संख्या रोमन संख्या चिन्हात. रोमन संख्या चिन्हात चुकीचे चुकीचे पद ओळखा. चुकीचे पद ओळखा. पहिला पर्याय XL अधिक L बरोबर XC. दुसरा XP गुणाकारामध्ये VI बरोबर XC. तिसरा चला या. XL म्हणजे तुम्हाला माहित आहे चुकीचं पद ओळखायचं आहे. XL म्हणजे काय रे? 40 अधिक तुमचं 50 बरोबर का रे? आणि XC म्हणजे काय? C म्हणजे तुमचं 100. 100 वजा 10 किती आलं? 100 वजा 10 आलं तुमचं 90.
कारण एक्स सी म्हणजे काय आपण लिहिलंय पण बघा तुम्हाला दावतो. एक्स सी लिहिले का 90. याचा अर्थ 40 अधिक 50 90 बरोबर आहे. चुकीचं ओळखायचं आपल्याला. एक्स व्ही म्हणजे 15 गुणाकारामध्ये व्ही आय म्हणजे 6 आणि एक्स सी म्हणजे 90. 15 सक्क 90 हे सुद्धा बरोबर. सी एक्स म्हणजे काय 110 वजा एक्स म्हणजे तुमचं 20 आणि बरोबर इकडे किती आहे तुमचं 90. 110 वजा तुमचं 20 केलं बरोबर येते 90. हे सुद्धा बरोबर, काही प्रॉब्लेम नाही. एल एक्स म्हणजे काय 60 अधिक एक्सेल म्हणजे किती 40 असतं एक्सेल म्हणजे बरोबर कर. एल म्हणजे 50 एक्स म्हणजे 10 झाले का तुमचे 60 आणि एल म्हणजे 50 एक्स म्हणजे 10 50 वजा 10 केलं 40 आलं आणि किती आलं तुमचं इकडे एक्स सी म्हणजे 90 असतं तुमचं. का रे कारण हे सी म्हणजे 100 एक्स म्हणजे 10 वजा केलं किती आलं तुमचं 90. 100 अधिक 60 अधिक 40 केलं किती आलं 100 आलं इकडे 90. दोन्ही साईड बरोबर येत नाही याचा अर्थ हे चुकीचं आलं. उत्तर बरोबर आलं पर्याय क्रमांक 4. कारण चुकीचं ओळखायला सांगितलं ना आपल्याला. चुकीचं आलं ऑप्शन क्रमांक 4. ऑप्शन क्रमांक 4. जाऊया का पुढचा प्रश्न 6वा. एमडी माहिती आहे तुम्हाला. एम म्हणजे 1000 आणि डी म्हणजे 500 1500. सीडी म्हणजे किती 9 सीडी म्हणजे 400. सीडी मध्ये 400 अधिक सीडी म्हणजे 400 रे बरोबर का. आणि सीएम म्हणजे 900. सीएम म्हणजे 900 नाही येत चुकीचं पहिलंच आहे. चुकीचं अचूक ओळखायचं आपल्याला अचूक बरोबर. सीएम म्हणजे काय 900. सीएम म्हणजे 900 बरोबर का. कारण एम म्हणजे 1000 आणि सी म्हणजे 100 वजा केलं 900 आलं. एम म्हणजे 1000 सी म्हणजे 100 1100 वजा केलं सीडी म्हणजे 400. चला 900 वजा 1100 केलं 400 येत ना ऑप्शन चुकीचं. अचूक ओळखायचं आपल्याला. डीसी म्हणजे 600. डीसी म्हणजे किती रे 600 कारण डी म्हणजे 500 सी म्हणजे 100 500. एम म्हणजे तुमचं 1000 आणि सीडी म्हणजे किती आलं 400. सीडी आलं 400 1000मधून 400 गेला 600 बरोबर. अचूक तुमचं आलं ऑप्शन क्रमांक 3. अचूक आलं ऑप्शन क्रमांक 3. खालचं बघत बसायची सुद्धा गरज नाही बरोबर का. जाऊया का पुढे प्रश्न क्रमांक 7 वरती जाऊया का. चला प्रश्न क्रमांक 7 किती सोपं आहे रे. कळालं पाहिजे फक्त तुम्हाला ते. रोमन संख्येचे आंतरराष्ट्रीय संख्येत लिहिलेले अचूक पद ओळखा. अचूक पद ओळखा. पहिला 1820. MML म्हणजे 2050.
MCD म्हणजे 1600 आणि MCMV म्हणजे 21.5 2105. चला बघा तोपर्यंत 8वा क्वेश्चन लिहितो मी. प्रश्न क्रमांक 8. चुकीचे पद, पुढील पैकी चुकीचे पद ओळखा. चुकीचे पद ओळखा. तुम्हाला अचूक पद ओळखायचं सांगितलं. अचूक 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 लक्षात ठेवा. यम म्हणजे तुम्हाला माहिती आहे 1000. यम म्हणजे तुमचं 1000. बरोबर का? पुन्हा सीएम. सीएम म्हणजे तुमचं 900. सीएम म्हणजे तुमचं 900 आणि एक्स व्ही म्हणजे 15. एक्स व्ही म्हणजे तुमचं 15. म्हणजे किती आलं? 1915. 1915. अचूक म्हणते चुकीचं आहे. MML म्हणजेच तुमचं MM म्हणजे तुमचं 1000. यम म्हणजे 1000 अधिक यम म्हणजे तुमचं 1000. यल म्हणजे 50. तयार झालं 2050. अचूक विचारले बरोबर आहे. अचूक विचारले बरोबर आहे. MCD यम म्हणजे लक्षात ठेवायचं. यम म्हणजे तुमचं यम म्हणजे 1000 आणि CD म्हणजे तुमचं 400. म्हणजे याला पाहिजे 1400 पण दिले 1600. चुकीचं आहे राजा. चलो उत्तर मिळाले आपल्याला. काही गरज नाही. उत्तर मिळालेलं ऑप्शन क्रमांक किती 2. पुढे जायची गरज नाही. पुढे जायची गरज नाही. ऑप्शन क्रमांक 2 आपल्याला उत्तर मिळालेलं आहे. बाकी पण करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. यम म्हणजे 1000. यम म्हणजे 1000. सीएम म्हणजे 900. बरोबर, कारण व्ही म्हणजे 5. व्ही म्हणजे 5 म्हणजे इथं आलं 1905. चुकीचं आहे. 2105 याला पाहिलं होतं. चलो सॉरी 1905 याला पाहिजे दिलं 2105. हे तयार करता आलं पाहिजे. हे माहित पाहिजे. एम म्हणजे काय, सीएम म्हणजे काय, व्ही म्हणजे काय, हे मी फर्स्ट 10 मिनिटं सांगितलेलं आहे. ते फक्त अप्लाय करायचं आपल्याला. बाकी काही जास्त दिमाग लढवायचा नाहीये इथं. चला क्लिअर का? पुढील पैकी चुकीचं पद ओळखा म्हणते. पुढील पैकी चुकीचं पद ओळखा म्हणते. चुकीचं यम म्हणजे 1000. बरोबर करे. एक्सेल म्हणजे तुम्हाला माहित आहे 40 आणि व्ही म्हणजे 5. 1040 5 1045. बरोबर आहे तुमचं. 1045 बरोबर आहे. CMLX. सीएम म्हणजे 900. सीएम म्हणजे 900. LX म्हणजे 40. LX म्हणजे सॉरी 40 नाही 60. LX म्हणजे 60. LX म्हणजे किती? 60. किती आलं तुमचं? 960. बरोबर आहे. तुम्हाला चुकीचं ओळखायला सांगितलं. यम म्हणजे तुम्हाला माहित आहे यम म्हणजे 1000. डी म्हणजे 500. डी म्हणजे 500 आणि सीएक्स म्हणजे 110. सीएक्स म्हणजे 110. बरोबर करे. 1000 हे 500 1500. एमडी म्हणजे 1500. एमडी म्हणजे 1500 आणि वरचे लक्षात ठेवा सीएक्स. सीएक्स म्हणजे सीएक्स ना. हा सीएक्स म्हणजे 110. 1500 आणि 110 1610. 1610 पण 1510 दिले. चुकीचं आहे. चुकीचं आहे तुमचं. चला डी म्हणजे तुमचं 500 आणि डीसी म्हणजे तुमचं 600 आणि आपल्याला माहिती आहे एक्सेल म्हणजे 40. एक्सेल म्हणजे 40. 640. बरोबर आहे. विचारलंय चुकीचं कुठलं? ऑप्शन क्रमांक 3. चुकीचं विचारलंय ऑप्शन क्रमांक 3.
क्लिअर का रे बाबा? जाऊया का इथपर्यंत? क्लिअर का? जाऊया का पुढचा? टाईप क्रमांक 4. टाईप क्रमांक 4. टाईप क्रमांक 4. चला पहिलं गणित. टाईप क्रमांक 4 मधलं पहिलं गणित. डी, सी, एम आणि एल या रोमन संख्या चिन्हाचा उतरता क्रम लावा. उतरता चढता म्हणते, ठीक आहे. उतरता चढता काय फरक पडत नाही चिन्हाचा. चढता क्रम लावा. चढता क्रम लावा. चला, चढता क्रम लावायचा आपल्याला बाळा. चढता क्रम लावण्यासाठी काय करायचं तुम्हाला? डी म्हणजे काय माहित पाहिजे. डी म्हणजे 500, डी म्हणजे 500, सी म्हणजे 100, बरोबर का? एम म्हणजे 1000, एम म्हणजे 1000 आणि एल म्हणजे 50, एल म्हणजे 50. मग चढता क्रम लावायचा. चढता क्रम लावणे म्हणजे लहानाकडून मोठ्याकडे. चढता क्रम म्हणजे लहानाकडून मोठ्याकडे जायचं आपल्याला. लहान कोणतं आहे रे तुमचं? लहान कोणतं आहे मला सांगा? 50. पुन्हा कुठला लावणार तुमचा? 50 नंतर 100, जरा थोडासा मोठा. लहान तुमचा 50 आहे, त्यानंतर थोडा मोठा 100, 100 नंतर थोडा मोठा 500, त्यानंतर मोठा आला तुमचा 1000. म्हणजे 50 म्हणजे एल तुमचं, 100 म्हणजे सी, 500 म्हणजे डी आणि 1000 म्हणजे एम. तुमचा चढता क्रम आला LCDM. चढता क्रमाला LCDM. चलो क्लिअर का? इथपर्यंत क्लिअर का बाबा? चढता क्रमाला LCDM. जाऊया का पुढच्या प्रश्नाकडे? नेक्स्ट क्वेश्चन, सेकंड क्वेश्चन. CDLM या रोमन संख्येचा उतरता क्रम लावा. बघा, तुम्हाला प्रश्न विचारलाय CDLM या रोमन संख्येचा उतरता क्रम लावायचा. तुम्हाला सी म्हणजे काय माहित पाहिजे? सी म्हणजे 100, डी म्हणजे 500, डी म्हणजे 500 आणि एल म्हणजे 50 आणि एम म्हणजे 1000. एम म्हणजे किती? 1000. मग आपल्याला उतरता क्रम लावायचा. उतरता म्हणजे मोठ्याकडून लहानाकडे. मोठं कुठलं आहे तुमचं? एम आहे ना 1000. त्यानंतर कुठलं आहे तुमचं? 500, डी आलं. त्यानंतर कुठलं आलं? सी 100. त्यानंतर एकदम लहान कुठलं आलं? 50 म्हणजे एल आलं. याचा अर्थ उतरता क्रमाला MDCL. उतरता क्रमाला MDCL. चला क्लिअर का? चला क्लिअर का रे बाबा? इथपर्यंत क्लिअर का? आजचा भाग इथपर्यंत क्लिअर का? मला सांगा, आजचा भाग इथपर्यंत क्लिअर का? काय बघितलं आपण आज? रोमन संख्या चिन्हे बघितली. रोमन संख्या चिन्हे पहिल्यांदा जे बेसिक तक्ता दिलाय मी, लक्षात ठेवा. तो तक्ता व्यवस्थित बघून घ्या. तो कशा पद्धतीने निर्माण करता येते हे तुम्हाला तयार करावं लागेल. लक्षात ठेवा, तुम्हाला ते समजून घ्यावं लागेल. तर ते तुम्हाला कळेल की कशा पद्धतीने वेगवेगळ्या संख्या, आंतरराष्ट्रीय संख्या रोमन अंकामध्ये लिहिता येतील. ओके, त्यामुळे जे बेसिक सांगितले ते पहिल्यांदा बेसिक चांगलं व्यवस्थित बघून घ्या आणि त्यानंतर गणित सोडवण्याचा काय करा, प्रयत्न करा. उत्तर तुम्हाला पटपट निघून जाते. ठीक आहे, आजचा भाग आपण इथंच थांबूया. राहिलेला भाग आपण नेक्स्ट लेक्चरला पाहूया. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.